श्रीराम. नामाचं प्रेम सहवासातूनच उमटतं. नामाचं प्रेम येण्यासाठी नामाचा सहवास हवा. प्रेम हवंय ना नामावर, भगवंतावर? खरं प्रेम तर उत्तर एकच आहे, नामात राहा. जसं आपली आई आपल्याला थोडासा ताप आला की तिच्या पोटात धस्स होतं, रात्रभर तिला झोप लागत नाही, किती अस्वस्थता का? कारण ती प्रेमाने जोडलेली आहे. तसंच एकदा विचार करा, नाम घेण्यात जर थोडा व्यत्यय आला तर आपल्या मनात तशी अस्वस्थता होते का? जर होत असेल तर आपण अजून नामात प्रेमाने टिकलेलो नाही. नाम हे आपलं कर्तव्य आहे, आपली धर्मभावना, आपलं आत्मलक्ष्य. खरं सांगायचं तर मी नामासाठी जन्माला आलो आहे अशी भावना जर मनात नसेल तर प्रेम येणारच नाही. आपण जेव्हा हे पूर्ण मनाने मानतो की नामाशिवाय जीवन म्हणजेच मृत्यूच, तेव्हा आपोआप नामाचं प्रेम जन्म घेतं. प्रेम येत नाही म्हणजे आपण नाम खरं घेत नाही. यावर उपाय काय? प्रामाणिक निश्चय. नाम जसं येईल, जसे जमेल घेत राहा. हेच एक पाऊल आपल्याला ध्येयाकडे घेऊन जाईल. परिस्थिती चांगली झाली की नाम घेईन हा विचार सोडून द्या. नाम परिस्थिती सुधारण्यासाठीच आहे. नाम घेण्यासाठी विशेष वेळ, जागा, वस्त्र काही लागत नाही. ते मनात घ्या, उच्चारून घ्या, श्वासोश्वासात ठेवा. नामात राहा, नामात श्वास घ्या, नामात झोपा, नामात जागा व्हा. जसं ताक घुसळलं की वर लोणी उमटतं, तसंच नाम घेतलं की त्यातून प्रेमाचा भाव वर येतोच. जपाने, माळेने, वेळेने फक्त संख्या वाढते, पण भावनेने, विचाराने खरं प्रेम जागृत होतं. आपण जेवढा वेळ रिकामा असतो तो भगवंताच्या नामात घालवण्याचा संकल्प करा. एक घर, एक माणूस, एक वस्तू सतत सहवास झाला की प्रेम जडलंच पाहिजे, नाही का? प्रपंचात प्रेम कसं आलं? सहवासानेच. तसंही नामाचं प्रेम अखंड सहवासानेच उमटे. उठता बसता, चालता बोलता नामाचे अनुसंधान ठेवा. मग तेच एक सुंदर व्यसन होईल. अफूच्या व्यसनासारखं नाही तर भगवंताच्या चैतन्याचं व्यसन. जसं अफू लागणं वाटतं तसंच भगवंताच्या नामाची भूक वाढली पाहिजे. कोणतीही चांगली गोष्ट सहज साध्य होत नाही, पण नाम मात्र थोड्याशा श्रमात अनंत साधन घडवून देणारं अद्भुत माध्यम आहे. म्हणूनच नेहमी मनापासून भावपूर्ण नाम घेत राहा. ते प्रेम देईल, शांती देईल आणि अखेर भगवंताशी एकरूप करून टाकेल. राम नाम अखंड घ्या, प्रेम तुमच्याही मनातून उमलू लागेल. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.